नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही जाणार आहोत टिकुजीनी वाडी। टिकुजीनी वाडी ही 1983 मध्ये चालू झाली होती। लहानपणीची आठवण म्हटली की आम्हाला सगळ्यात पहिलं ही टिकुजीनी वाडी आठवते। आमच्या शाळेची 1ली ते 5वी ट्रिप ही टिकुजीनी वाडीला होते। आताही आमची शाळेची ट्रिप टिकुजीनी वाडीला जाते। ठाणा म्हटलं की सगळ्यात जवळचं असं वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क असं आहे टिकुजीनी वाडीमध्ये। जसं आपण एंटर करतो इथे तिकीट काउंटर आहे। पर तिकीट 99.9 असा आहे आणि मी कॅश आणलेली म्हणून मी कॅशमध्ये तिकीट घेतली। उषा तिथे जीपेच्या लाईनीमध्ये उभी, कारण का तिने कॅश आणली नव्हती आणि आमच्या सगळे मेंबर्स अजून मागेच आहेत। आम्ही तिघं पुढे आलेलो होतो म्हणून, आणि मी तिला चिडवते की मला तिकीट्स भेटल्या। तिची लाईन थोडी मोठी होती आणि हे आम्ही दोघं ही। तर तुम्ही इथे पाहू शकता एक सुंदर असं वॉटर फाउंटन आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे। इथून आपल्याला एंट्रन्स आहे। हा इथे डेड पूल आणि इथून जरा पुढे गेलं की आपल्याला लॉकर रूम आणि तिथले चार्जेस, हे तिथले लॉकर रूमचे चार्जेस आहेत। तुम्ही इथे 300 रुपये डिपॉझिट करून 500 रुपये पहिले भरायचे, मग 200 रुपये रेंट आहे, 300 तुम्हाला रेंट वापस देणार आणि इथे टॉवेल वगैरे पण भेटेल। इथे चेंजिंग रूम्स आहेत आणि आपली चावी, इथे लॉकर रूम्स आहेत, बऱ्यापैकी मोठे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्यांनी चेंज केलं। हा फॅमिली पूल आहे। इथे सर्व छोट्या मोठ्या राईड्स इथेच आहेत। इथे आता यश खाली गेला आणि यश खाली जाऊन तिथे अडकतो आणि चालत थोडंसं पुढे जाऊन मग तो खाली येतो। आम्ही शनिवारी आलोय तरी गर्दी मजबूत आहे। वेव पूलमध्ये लाटा छोट्या होत्या पण ठीक आहे, खूप मजा आली। त्या लोकांना तर खूपच मजा आली। यशची आणि उषाची फर्स्टच टर्न होती वॉटर पार्कची, त्यांना खूपच मजा आलेली। मंथनच्या उड्या तर थांबतच नव्हत्या। तुम्ही पाहू शकता इथे किती मजा वाटते ह्या लोकांना। ह्या उषाचं तर वेगळंच चाललेलं असतं। हे बघा, दोघं जण त्या अर्ध्यापर्यंत तिथे हाईटपर्यंत पाणी होतं, माझ्या हाईटपर्यंत। यश आणि मंथन तिकडे गेले। उषाचा पण जायचा प्रयत्न होता तिथे, पण ती डुबली, ती पाठी आली। आमची खुशी तर पुढे येऊच शकत नाही, तिची हाईट माझ्यापेक्षा छोटी
कुत्ती. आम्ही लहान होतो तेव्हा कुत्री म्हणायचो. कुत्रीच आम्ही बोलताना तेच म्हणायचो जेव्हा लहान होतो तेव्हा. हा हा, खाली डेस्क लावलेले आहेत आणि तिथे आपल्याला जेवायचं आहे. चला आता आमचे मेंबर्स शोधूया कुठे आहेत. आपण टेबल शोधूया. ती लोक मेंबर्स हे करतायत, तिकीट्स काढतायत जेवणासाठी. तिकडे त्या साईडला कुपन्स आहेत, कुपन्स आहेत तिथे. आणि इथे आपल्याला बसायला जागा आहे तर आम्ही सावलीत बसून घेतो. शाळेत असताना आम्हाला ती थाळी भेटायची, नूडल्स, राईस, दाल राईस, आमरस वगैरे. आता आम्ही येतो ना तर विद्यार्थी आम्ही खातो मोस्टली पावभाजी त्याची येते. आणि तुम्हाला खायचं असेल तर नूडल्सही खाऊ शकता. तुझ्या मम्मीनी ऑर्डर केली पण तुझ्यासाठी ऑर्डर नाही केली आणि ती पण आता तुझ्यासाठी परत ऑर्डर करते. सगळं ऑर्डर केल्याच्या नंतर मला वाटतं. हां मग माझ्यासाठी ऑर्डर केलं आता केली. मी सांगते तुला लेट ऑर्डर केली जेव्हा मी बोलले. आमची पावभाजी आली आहे तर मी तुम्हाला पावभाजी लिंबू मारून झालेला आहे मस्त. हा नूडल्स खातोय, ही पण नूडल्स खाते मॅडम. आमरस, आमरस विथ पुरी आणि आमचं कार्ट कसं आहे? हां गोड आहे का? है चांगलं नाही हे, पिऊन दे तोंड लावून. आम्ही सगळे उठले आहोत आणि या 2 महाराण्या अजून बसले. जीवनात स्लो गेला की उंचावर उशिरा पोचतो आपण. हिचा वेगळा बदल्या बदल्या विचारते कधी जायचं. कंटाळलंस तू मग. हा तू आता मोठ्यावाल्या राईट्स मध्ये घेऊन जा, या मंथन घेऊन जाईल. विच राईट नाही आता दिवाळी जाऊया एकदम वर ना उलटे जाऊन आलात ना म्हणून तुम्ही उलटे आहात. आम्ही सीधे आहात, आम्ही सीधे जाऊन आलो. बोलतो बोलत मी दुसऱ्यांची ट्रोलिंग घेते. काय गे जेवून फिरून पोरांना बघून पावभाजी. मैं बोल रही थी ना पावभाजी सबसे बेस्ट आहे यहाँ का. तर अशा प्रकारे तुम्ही आमचं बघितलं तर जेवण घेऊन झालेलं आहे. मी आता जेवण झालं आहे. आता आम्ही परत चाललो. मी एवढी काय क्रिकेटर फॅन नाही आहे बट आदेश आहे मी तुम्हाला. अरे भाई तुम्ही लोक या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रोत्साहन करते. तुम्ही या व्हिडिओ मध्ये माझा ब्लॉग चांगला होईल माझा. म्हणजे तुम्ही हे कुशाला आवडलं मजा आली तुला साईडवर जेवणाची मजा बरं. हा ते पण आहेत. मी आता मी 2च सांगितलेले त्यामुळे यश नाही मला. एवढं करणार आणि मग आम्ही चेंज करणार. त्यानंतर ॲडव्हेंचर पार्क आहे ह्या साईडला थोडं. मग आम्ही जेवणाला गेलो ना त्या साईडून थोडंसं पुढे आम्ही तिथे जाणार. आता इथे गर्दीच गर्दी आम्हाला ट्यूब घे पास ट्यूब घे. यशला पाठवला. अशा प्रकारे आम्हाला इथे 3 ट्यूब भेटले, मला, उषाला आणि यशला. आता पहिला यश जाईल. हा गेला. आता उषा त्याला धक्का द्यायला जाते. उषामध्ये ऑलरेडी जीवन आहे आणि यशला धक्का देते. आता उषा जाईल. उषाला मी पायाने धक्का दिला आणि नंतर मी बसते आणि मी धुबुक करणं बसून धुबुक करणं जाते पुढे. तर उषा तिथे आता पकडून उभी राहील बघा. अरे तू घुसा की नाही तीन ते 4 वेळा गेले. माझं सगळ्यात बेस्ट टर्निंग म्हणजे पूलमधला टर्निंगचा पॉईंट मला आवडलं. तिथे असं वाटत होतं की वरतून धबधबा असा डोक्यावर धबधबा असं पाणी वाजतं. तुम्ही पण बघा.
भारी व्ह्यू होते. तेच नाही आहे तर सध्या जंगलातून आमची खुशी घेऊन फिरते तो आम्ही सण लावा खाऊन फिरतोय. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये फुलायचे पैसे पाहिजे. अरे हिंदीने बाद में बदल. आम्ही रेस पूलमधून आलो आणि इथे ऑक्टोबरच्या इथून आपण खाली उतरलो की इथे छोटंसं अजून एक पूल आहे. लहान मुलांसाठीच आहे. इथून आपण वरती गेलो की तिथे पूर्ण रेन डान्ससाठी एरिया आहे आणि छोटे छोटे इथे झोके बांधलेले आहेत. इथे मोठ्यांसाठी स्लाइड्स आहेत. आम्ही इथेही खूप मजा केली. ही माणसं उभी आहेत ह्या ऑप्टिकल्स पार करण्यासाठी. हे बघा लहान पोरांसाठी मस्त मस्त स्लाइड्स आहेत. हाती आहे तिथे बेडूक पण होत. आमचं आता पाण्यात खेळून झालेलं आहे. आता आम्ही फ्रेश होणार. परत जुनेवाले कपडे घालायचे आणि ॲडव्हेंचर पार्कमध्ये 2-3 वस्तू करायच्या आणि मग आम्ही जाणार. बघत राहा तुम्ही. पिंपल आला पिंपल. आंब्याच्या बागेत घेऊन पिंपलांचा धो. आम्ही स्विमिंग पूलमधून निघून आम्ही मस्त आता तयार झालो ॲडव्हेंचर पार्कसाठी. तुम्ही बघू शकता माझा आउटफिट. मी नवीन चांगला आउटफिट. मगाशी आपण इथे लंच केला. आता तिथूनच पुढे जायचं आहे. पुढे जाऊन राईटला ॲडव्हेंचर पार्क. तिथे जाऊन आपण 2-3 राईड्स करायचा आणि मग आपण घरी जाऊ. झाली. मी माझ्यापेक्षा जास्त मजा तर आमच्या बाबूला आली. मस्त सगळ्या राईड्स केल्यात त्यांनी आणि मी फक्त फॅमिलीवाला जे असतं ना छोट्या बोरांच्या घसरगुंड्यावाल्या त्या राईड्स केल्यात. मला भीती वाटते. लय उंच उंच असतात. इथे मी त्या झोक्यात बसण्यासाठी मला झोका तो आवडतो. मी त्या झोक्यामध्येच जाऊन बसते. बाकी कुठली राईड करत नाही. इथे पण आठवत इथे यशला आम्ही सगळ्या राईड्स करवणार. तुम्हाला मी दाखवते. तुम्हीही बघा कसं वाटतंय. इथे आपल्याला थोडेसे पैसे द्यावे लागतात आणि खेळायला क्रिकेट आहे. इथून शॉर्टवाले बॉल्स मारले जातात. हा एरिया आहे. आकाश पाळणा आणि आकाश पाळण्यासोबत मी पहिला आपण होडींकडे जाऊया. होडीकडे मॅडम आपली वाट बघतायत आणि तिथून मग आपण होडी पहिली माझ्या मते होडीमध्ये जाऊन बसावं आणि त्याच्यानंतर तुम्ही होडीमध्ये येताय की तिकडे? चला मग होडीत पहिलं. तिथे पण जाणारच. मी आता एकदाच काय ते तुम्हाला फिरून घेते नंतर बोलत. आता सुंदर दिसतोय. थोड्या वेळाने किंचाळ्यामध्ये ते मेकअप जाईल. परिवर्तन होणार आहे चेहऱ्यांमध्ये. ही पाठीची बसली आहे. हा थांब रे. होईल आपली चालू आहे. अरे तुम्ही लोक माझ्या अंगावर पडला तर अजी भीती वाटते ना.
आमचं होडी खेळून झालेलं आहे. आता आम्ही झोका खेळायला जाणार आहोत. अश्विनी मॅडम शूट करणार आहे. आता आमची चिरणार गॅरंटी देतो मी. साठी नाही म्हणते, बट मी तिला म्हणवलं आहे. अरे वो गाडी ठोकणे का तू मेरे को दिखेगी ना, तो अपन दोनों एक दुसरे को ठोकते. आम्ही पण हे करणार आहोत. काकीला अर्धी गाडी चालवते. खतरनाक काकीने दिवस घेतलाय. तो त्याच्या मागे लागलाय, हा त्याच्या मागे लागलाय. ओ नाईस. काकी ते फक्त गोल गोल फिरतायत. आमचा नंबर आला. त्या दोघांना मग लास्टला येणार आहे दोघं. चल बघू. चल ना तुझा आपण 3 जाऊन पहिले तू जमशील. नाही किती आहेत ते? 3 4 5 आहेत. 6 7 परफेक्ट. ए माझी थांबली वाली गाडी थांबली. दिस इज माय 4 व्हीलर. आणि ही माझी फर्स्ट टाइम चालवण्याचा एक्सपिरियन्स करणार आहे मी. ओ हा ब्रेक आहे, हा वाला. अरे मला टोकून काय भेटतंय? जा तिथे बस. ये बाबू. अशा प्रकारे आमचा टिकुजीनीवाडी फिरून झालेला आहे. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.